नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पुदिन्याची चटणी। तर मी रेसिपी दाखवते तुम्हाला। थोडेसे जिरे, थोडंसं लसूण, आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आपण। आणि पुदिन्याची पानं मी धुवून थोडी सुकवून घेतलेली आहेत। पुदिना आणि कोथिंबीर मिक्स केलंय मी। धुवून सुकवल्यामुळे ते थोडेसे असे काळे पडले। आणि यात मीठ घालणार आहोत आपण थोडंसं। ही आपली चटणी बनवून तयार आहे। यात आपण थोडासा लिंबूचा रस घालूया। ऑप्शनल आहे, ज्याला हवं आहे त्याने घालू शकतात, नसेल तर नाही। अशी ही चटणी आपली बनवून तयार झालेली आहे। तुम्ही वडापाव बरोबर खा किंवा अजून कशाबरोबर ती खाऊ शकता, ब्रेडला वगैरे लावून। अशा प्रकारे आपली चटणी बनलेली आहे। सँडविच, वडापाव, ब्रेड कशालाही लावून तुम्ही खाऊ शकता।